चला सामन्याला सुरुवात होते. निर्धारित 5 षटकांचा सामना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अमित गोलंदाजी मार्गावर तयार. पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेर आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू प्लेस होतोय. ते मात्र आउटफील्डला कुठेतरी प्रतिरोध आउटफील्ड मध्ये झालेला चेंडूला आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग टू दी कार्पेट इथे मात्र चेंडू जात होता आणि ही आउटफील्ड पाहिली तर ग्रासी आउटफील्ड आहे आणि अशा पद्धतीचा फटका असेल तर निश्चितच या आउटफील्ड मधून चेंडूला कुठेतरी अवरोध निर्माण होत असतो. आणि मीनवाईल या 2 धावा या धावपलकावर जोडल्या गेल्या आणि 2 धाबांनी धावपलकार खऱ्या अर्थाने ते मात्र प्रारंभ झाला, सुरुवात झाली. अमित नावाचा गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आला. रोहित आणि त्याच्या साथीने अनिकेत फलंदाजीसाठी आहेत. हा फटका चांगला आहे. पायाचे क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे आणि अंतिमतः प्रयत्न अपुरे पडतात. याही वेळेस 1 बाउन्स चौकार. सुरुवात दमदार. धन्यवाद. धावपलक आपण पाहिलं तर 6 पर्यंत जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 चौकार आला आणि 6 धावा या धावपलकर जोडलेल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अमितला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं क्रमांक 3च्या चेंडूसाठी. सुरुवात चांगली झाली बेलपाडा संघाची. इथे हा फटका सुद्धा त्याच पद्धतीने ते मात्र खेळून काढलेला आहे. शपल क्रॉस होऊन आणि याही वेळेस क्षेत्ररक्षकांपासून चेंडू फार दूर आहे. लॉंग लेग सीमा रेषा लांगत असताना चेंडू यावेळेस अप्रतिम फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. यावेळेस सुद्धा निश्चितच आपल्याला पाहिजे पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघू. आणि दरम्यान फार चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण राहिले. 2 धावा धावपलकावर लागलेले. तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. वेदर इट इज फ्रॉम बॅट और वेदर इट इज बाईज. पंच आमच्याकडे निश्चितच सिग्नल करतील. बॅटची कडा लागलेली होती. यस रिज. आणि 3 धावा या धावपलकावर निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. धावपलक 3 ने वृद्धिंगत होत असताना 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा या धावपलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि प्रत्येक चेंडूवर धावा इथे मात्र मिळत आहेत बेलपाडा संघासाठी. त्यांच्यासाठी 2 धावांची पेनल्टी आहे. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि अप्रतिमरित्या मात्र हाताळला गेलेला आहे. अशा पद्धतीच्या चेंडूच्या विरोधात तुम्हाला फटका खेळायचा. एकतर बॅकफुटला जाऊन तुम्ही स्टेअर करू शकता, एकतर इनसाइड आउटचा फटका खेळू शकता. अपिश इथे मात्र फटका तुम्हाला सजवता येत नाही. अपिश कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या माध्यमातून झाला आणि हा प्रयत्न यशस्वी होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. मोकळा श्वास मिळाला इथे गोलंदाजाला. हा फटका चांगला आहे. मेलोडियस व्हॉइस ऑफ द बॅट आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल करतायत. 2 धावा या धावपलकावर निश्चितच आरामशीररित्या जोडल्या गेल्या आणि 2 धावांनी धावपलक 2 ने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल या बेस धावपलकावर धावा झालेल्या आहेत 15 आणि निश्चितच पहिलं षटक मित्रांनो इथे मात्र संपलं की 2 चौकार आले होते. 1 तिहेरी धाव आली होती आणि 2 दुहेरी धावा आल्या. 1 चेंडू निर्धाव राहिला होता आणि अमित याने फेकलेले हे षटक संपल्यानंतर धावपलकावर धावा आहेत 15. कोरोना काळामध्ये निश्चितच मंदिरं मित्रांनो बंद झाली होती, पालख्या बंद झाल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी सुरुवात झाली होती आणि आता मात्र आपण यानंतरच्या कालावधीत डोंगर गजबजलेला पाहू शकता कारल्याचा.
कारण निश्चितच अनेक भक्तांची तिथे मात्र मांदियाळी असते. गोलंदाजी क्रमांकावर क्रमांक 2चा गोलंदाज श्रीकांत तयार असेल आणि पाहायचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. या बीचचा पहिला चेंडू आहे अलॉंग दी कार्पेट, इथे मात्र खेळून काढलेले आहे. रोहितने डीप मधून क्षेत्ररक्षक आले आहेत आणि अगदी निश्चितच एक वेगळी पोझिशन त्यांची झाली होती, तरी चेंडू निघून कसा गेला खऱ्या अर्थाने. 2 धावा इथे मात्र या धावफलकावर जोडल्या गेल्या. धावफलक आपण पाहिलं तर 2 पुढे सरकत असताना या बीच आहे 17 ऑन दी बोर्ड. श्रीकांत तयार. रोहित साठी फुलटॉस दिला गेलेला आहे आणि यावेळेस खरपूस समाचार या चेंडूचा घेत असताना चेंडू सीमा पार, षटकार. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून आलेला फटका मित्रांनो आपल्याला इकडे मात्र अनुभवता आला. लागोपाठचे 2 षटकार आलेत. पाहायचंय आजच्या दिवसातील षटकारांची हॅट्रिक कंप्लीट होईल का. हा चेंडू यावेळेस चांगलं प्रत्युत्तर मिळालं होतं गोलंदाजाच्या माध्यमातून आणि पुढ्यामध्ये ठेवला होता. खऱ्या अर्थाने यॉर्कर लेंथ होती. 1 धाव मिळाली, दुसरीसाठी जातील. कुठेतरी निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीने फटकेबाजी इथे मात्र रोहित याची राहिली आहे. कुठेतरी दडपणाखाली क्षेत्ररक्षण होते कदाचित टोकावडे या संघाकडून. खऱ्या अर्थाने टोकावडे संघ गेली अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळते. चांगली नावं त्यांच्या संघामध्ये सुद्धा आहेत. पाहायचे गोलंदाज तयार असतील श्रीकांत. यावेळेस हा फटका चांगला पाहिजे. डीप मधून क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मधून आले. चेंडू अडवला. यावेळेस पैकी निश्चितच केली आणि 2 धावा या धावफलकावर जोडण्याची संधी इथे मात्र मिळाली. धावफलक 2 पुढे जात असताना धावफलकावर धाव पाहू शकाल 33. कोणताही फलंदाज मित्रांनो त्याचा निश्चितच एकच साइड तो जर टार्गेट करत असेल तर फलंदाजी करत असताना कुठेतरी तो कधीतरी कमी पडत असतो. परंतु इथे मात्र मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना रोहित याला आपण पाहिलंय. अलीकडचे 2 फटके, एक डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे आला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट सीमारेषेवरून षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अगोदर जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फटका त्याने सजवला होता. म्हणजे हा फलंदाज आहे. आणि चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे या फलंदाजाच्या निश्चितच आपण ताकदीचा विचार केला तर तो कुठेही चौफेर फलंदाजी करू शकतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू अप्रतिम आहे.
क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा निश्चितच सन्मान झालेला आपल्याला पाहायला मिळतो, एक सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मयुरेश नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला चेंडू अशा पद्धतीने हाताळलेला आहे आणि त्यानेही त्याची गोलंदाजीची निश्चितच कमाल मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे. स्वतःच्या क्षमतेला न्याय देत असताना गोलंदाज मयुरेश पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेचा फटका चांगला आहे, एरियल रूटने खेळून काढलाय. याही वेळेस चेंडू आर पार षटकार. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होतो, त्याला फोर्सेबल स्ट्रोक इथे मात्र खेळून काढला आणि षटकार इथे मात्र मिळाला. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस आहे. यावेळेस करपूस समाचार घेता आला नाही, अप्रतिमरित्या झेल टिपला जातो. एक षटकारानंतर अनिकेत बॅक टू द पेव्हिलियन. असता अनिकेतला बाद व्हावं लागलेलं आहे. अप्रतिम झेल राहिला मैदानाच्या आतमध्ये. इथे हा फटका सुद्धा चांगला आहे की फसलाय. यस इट इज, फटका फसला. अप्रतिमरित्या झेल इथे मात्र टिपला गेला. बॅक टू बॅक ओपनिंग पियर मैदानातून बाहेर. फलंदाज बाद. रोहित चांगली फलंदाजी ज्याची राहिली होती. 3 षटकार ज्याच्या बॅटमधून, 2 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले, त्याला चांगली साथ मिळाली. अनिकेत त्याच्या बॅटमधून 1 षटकार आलेला पाहिला. दोघेही बाद झालेत. यानंतर आता मात्र मिडल ऑर्डर कशी खेळेल. सुमित शेळके आणि राहुल यांच्याकडे खऱ्या अर्थाने ती क्षमता आहे. राहुल ऑन दी स्ट्राईक, मिस्टर परफेक्ट म्हणून ज्याला बोललं जातं मुरबाड क्रिकेटमध्ये, तो राहुल सोमणे आहे. आणि एक धावपलकर दुसरीसाठी निघतील, 2 पूर्ण असतील. आणि निश्चितच आपण पाहिलं होतं या अगोदर, मला असं वाटतं जांभुर्डे क्रिकेट ग्राउंडवर क्वालिफिकेशनचं राऊंड होतं. एका चेंडूवर 4 धावांची गरज असताना राहुल सोमनेने ज्या पद्धतीने फटका खेळला होता मित्रांनो, अप्रतिमरित्या तो चौकार तिकडे मात्र मिळवला होता आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. आणि म्हणून गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर आणि तरच तुम्हाला मिस्टर परफेक्ट म्हणून गणलं जाईल. गोलंदाज तयार. याही वेळेस फक्त आणि फक्त दिशा दिले चेंडूला मित्रांनो. मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट. डीप थर्ड मॅन, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जात असताना हा चौकार. धन्यवाद. यानंतर सामना मित्रांनो पवाळे वर्सेस ओमसाई आंबेळे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे. पवाळे वर्सेस ओमसाई आंबेळे. दुसरं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं खऱ्या अर्थाने त्या दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकार
आणि निश्चितच आपण पहिल्या 3 दुहेरी धावा आल्या होत्या. तो गोलंदाज गोलंदाजीसाठी दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. गोलंदाज तयार श्रीकांत. सुमित याच्यासाठी चेंडू ऑफस्टॉमच्या बाहेर इथे मात्र पिच केला जातो आणि चेंडूपैचा कोणताही संपर्क नाही. प्ले अँड मिस हा चेंडू निर्धाव. चांगली निश्चितच फलंदाजी आतापर्यंत सगळ्या फलंदाजांची राहिली आहे. धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत 51. निर्धारित 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील दुसरी लढत आपण निश्चितच इकडे मात्र एन्जॉय करत आहात. बाउन्सला चांगल्या पद्धतीने कव्हर केले. चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक तयार असतील. यावेळेस झेल सुटला जातो. मौका भी दिया और चौका भी दिया. चौकार. प्राप्त आहे. ज्या पद्धतीने क्रिकेट तुम्ही मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये खेळत असता त्यामध्ये हे झेल होणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. सुमित साठी याबेचा चेंडू आहे. याबे चेंडूपैचा संपर्क आला नसल्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते आणि अंतिम क्षणापर्यंत हेड पोझिशन आपण जर पाहिली तर ती पूर्णपणे हल्लेली होती. हेड पोझिशन हल्ली म्हणजे तुमची चेंडूवरची नजर कुठेतरी कमी झाली किंवा नजर त्यापासून दृष्टिक्षेपापासून चेंडू बाजूला गेला असं म्हणायला हरकत नाही. म्हणून चेंडूपैचा संपर्क आला नव्हता. याबेस 22 रूपाने एक धाव धावपलकर अंकित केली गेली. धावपलक 1ने वाढत असताना आपण पाहू शकाल धावपलकर एकूण धावा आहेत 56. याही बेस झेल घेण्याची संधी आहे. या बेस मात्र चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातो. या क्षेत्ररक्षकाने अगोदर एक झेल निश्चितच सोडला होता. यावेळेस अप्रतिमरित्या झेल टिपला गेला आणि फलंदाज राहुल सोमनेला इथे मात्र परतावं लागतं. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बेलपाडे संघाला लागलेला हा 3रा हादरा. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस होता. खऱ्या अर्थाने कनेक्शन चांगलं राहिलं होतं परंतु फांदी कावळा बसणे आणि फांदी तुटणे अशा पद्धतीचा आपल्याला वाक्प्रचार माहिती आहे. यावेळेस फटका अप्रतिम आहे आणि सुमितच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. माही 11 आंबेले संघाने निश्चितच पाठलाग केला आणि तो सामना जिंकला. गोलंदाज तयार. इथे हा फटका सुद्धा चांगला अंतर मिळेल का? यस इट इज. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा षटकार. या षटकाराने धावपलक आपण पाहिलं तर ते 66 पर्यंत गेले. या क्रीडानगरीमध्ये भगवानजी पवार आपण उपस्थित आहात. आयोजकांकडून आपल्याला सस्ने विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर बसून या चालू असणाऱ्या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय भगवानजी पवार. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर 66 झालेली आहेत आणि यानंतर निश्चितच क्रमांक 5 षटक यानंतर फेकलं जाईल. मला वाटतं आतापर्यंत या स्पर्धेच्या 4थ्या दिवसापर्यंत मला असं वाटतं 94 धावा या स्पर्धेतील 5 षटकांमधील धावसंख्येचा उच्चांक आहे आणि 94 पेक्षा अधिकच्या धावा आतापर्यंत आलेल्या नाहीयेत. गोलंदाज क्रमांक 5 साठी इथे मात्र वापरला जाईल अभय नावाचा. विकी आणि सुमित. विकी तयार आहे. त्यावेळेचा चेंडू फुलटॉस. इथे मात्र एक्स्ट्रीरक्षक बीट होतोय आणि पंचांचा इशारा नो बॉल नो +1 पंजा.
मध्ये म्हटलं जातं अगोदरच धावपलकाला फार मोठी चालना मिळालेली आहे आणि पहिला चेंडू अशा पद्धतीने हाताळलाय. यानंतरचा चेंडू उघडा डोळे बघा नीट, फ्री हिट. इथेही फुलटॉस आहे. पंच याही बेस एक हात समांतर करतात. इथेही नो चेंडू आहे. 2 धावा तर झाल्या आहेत आणि या गोलंदाजाला निश्चितच आता मात्र कुठेतरी गोलंदाजी थांबवावी लागते की काय अशा पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितच असेल. आपण पाहू शकाल 2 नो लागोपाठचे इकडे मात्र आलेले आहेत आणि धावपाला कुठपर्यंत गेलाय 74-74. येस, क्रिकेट बदलले आणि क्रिकेटमध्ये काही नियम मित्रांनो बदललेले आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडचं क्रिकेट इंटेलिजंट क्रिकेट आहे, त्यामध्ये नवीन नवीन नियमांची भर झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं लागोपाठचे 2 चेंडू निश्चितच फुलटॉस टाकले होते. दोन्ही चेंडू वाईड निश्चितच नो दिले होते पंचांच्या माध्यमातून आणि या गोलंदाजाला कुठेतरी थांबावं लागतं या सामन्यासाठी. रिले गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरण्यात येईल. अरुण धावपलकर धावा आहेत 74 आणि फ्री हिट अलाइव्ह आहे. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. रिले षटक मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहिला उजव्या स्टीच्या फारच बाहेर आहे. हा चेंडू वाईड आहे आणि फ्री हिट अजूनही निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सुरू असेल. एमसीएल मध्ये समालोचन करत असताना आशिष नावाच्या गोलंदाजाने मी पाहिलं होतं निश्चितच नो बॉल टाकला होता. त्यानंतर लागोपाठचे 5 चेंडू वाईड टाकले होते. म्हणजे फ्री हिट राहुल जवळजवळ 6 चेंडूंमध्ये अलाइव्ह होता. इथे मात्र कसं होतंय पाहायचंय. पहिला चेंडू वाईड आला होता, हा चेंडू सुद्धा वाईड आलेला आहे आणि इथेही फ्री हिट आहे. मला असं वाटतं पहिल्या नो बॉलचा विचार केला तर त्यानंतर 3 चेंडू गेलेले आहेत. म्हणजे 3 चेंडूंपर्यंत फ्री हिट इथे मात्र अजून जिवंत आहे. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. पाहायचे फ्री 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 काय असेल यानंतरच्या चेंडूवर. हा चेंडू यावेळेस वाईड आहे. अजून एक वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धावपलक 1ने वाढत असताना आपण पाहू शकाल 77. मला असं वाटतं या वर्षामध्ये दिवाळीला निश्चितच अनेक कामगारांना बोनस मिळाला नव्हता. तो बोनस मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज देतो की काय होतो. आतापर्यंत निश्चितच आपण पहिले 3 वाईड चेंडू आहेत. त्या अगोदर 2 नो होते दुसऱ्या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू अप्रतिम आहे. यावेळेस मात्र आपण कशासाठी जाणले जातो यासाठीचा अंदाज सर्वांना देणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय गोलंदाज अरुण याने. या पद्धतीच्या चेंडूंची खऱ्या अर्थाने गरज आहे टोकावडे संघाला. धावपलकर धावा आपण पाहिलेल्या लागलेले त्या 77-77. हा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा त्याच रस्त्याने इथे मात्र गेलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि पंच आमच्याकडे वळले. 1+1 2 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. अशा पद्धतीने धावा जर तुम्ही दिल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये ह्या धावा तुम्हाला निश्चितच चेस कराव्या लागतील. याचं गांभीर्य निश्चितच गोलंदाजाला असलं पाहिजे. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर 79 आहेत. फटके खेळून धावा आल्या तर निश्चितच संघ सहकार्यानं कधी काही वाटत नाही. अशा पद्धतीने अतिरिक्त धावा जर आल्या तर संपूर्ण संघ बॅकफुटला जात असतो. हा चेंडू पुढ्यात ठेवला, समोर ठेवला, झेल घेण्याची संधी आहे का. चेंडू निश्चितच हाताला चाटून सीमारेषे पलीकडे गेला. हा षटकार. सुमितच्या बॅटमधून हा षटकार आलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. धावपल कुठपर्यंत गेलं 85 85 94 धावांची सर्वोच्च निश्चितच ही जी धावसंख्या आहे आतापर्यंत या स्पर्धेत. मला असं वाटतं तो रेकॉर्ड इथे ब्रेक होतोय का. हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या फारच बाहेर. हा चेंडू सुद्धा वाईड घोषित केला गेलेला आहे. मॅन इज अ स्टॅच्यू ऑफ एरर असं म्हणतात. चुकतो तोच माणूस असतो, परंतु एकदा केलेली चूक पुन्हा 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 आपल्याकडून होत असेल तर त्यावर खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये तेच घडतंय. वारंवारचे चेंडू इथे मात्र अतिरिक्त त्याच्या माध्यमातून फेकले जातात. स्वर चेंडू फेकले जातात. दिशाहीन गोलंदाजी.
हा चेंडू यावेळेस चांगला आहे, तर यावेळेस फटका सुद्धा चांगला आलाय. पाहिजे डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात, चेंडू अडवतात, फेकी करतात. 2 धावा तत्पूर्वी या धावफलकावर जोडल्या जाण्याची संधी होती, त्या 2 धावा जोडल्याही गेल्या. धावफलक आपण पाहिलं तर यावेळेस आहे 88 धावफलकावर. या षटकातील चेंडू आतापर्यंत स्कोरर किती झालेले आहेत? मला असं वाटतं या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ येणे शेष आहे. यावेळेस चेंडू अप्रतिम आहे, तर एसटी रक्षकाने चेंडू सोडला. म्हणजे कुठून आणि कुठून तरी या धावा निश्चितच या धावफलकावर जोडल्या जातातच. आणि पाहायचं आहे धावफलकावर धावा आता आपण पाहतोय तर त्या आहेत 89 धावा या धावफलकावर जोडलेल्या पाहायला मिळतील. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर तयार असतील. अरुण पुन्हा एकदा यावेळेस स्लॉक करायचं होतं चेंडूला. चेंडूपाईचा संपर्क तितका चांगला नाही. डीपमधून क्षेत्ररक्षक आले, चेंडूला उचलला, फेकी केली. यावेळेस 2 धावा या धावफलकावर जोडल्या जाण्याची संधी इथे मात्र दिली जाते. 2 धावांनी धावफलक 2ने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल 91 धावा यावेळेस या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकातील अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल अरुण नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. विली गो फॉर विकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा त्याच मार्गाने निश्चितच टोकावडेवरून मुरबाड पर्यंत येत असताना निश्चितच जो मार्ग पकडलाय तोच मार्ग यानंतर त्यांना पुन्हा एकदा पकडावा लागतो की काय? टोकावडे संघाचे संघ सहकारी इकडे मात्र फार असतायत. धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर यावेळेस आहेत 92. या षटकातील अंतिम चेंडू इथे मात्र फिनिश होईल का यासाठीच यावेळेसचा फटका चांगला. एरियल रूटने चेंडूला इथे मात्र फेकून दिला. डीप मिड विकेट, सीमारेषा पार. हा उत्तुंग षटकार.
सत्राकडे आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या मित्रांनो आपण जाऊया. गोलंदाजी मार्कवर तयार राहुल सोमने. पहिला चेंडू हा फटका यावेळेस चांगला. किती चांगला आहे चौकार की षटकार. येस रीज ऑल द वे फॉर 6 रन्स. सुरुवात तर चांगली झालेली आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवर एक षटकार आला आहे आणि अशा अनेक षटकार मैदानाच्या आतमध्ये मारून इथे मात्र काढावे लागतील तर आणि तरच मला असं वाटतं 99 धावांचं हे जे आव्हान दिलं गेलेले आहे त्या आव्हानापर्यंत तुम्ही निश्चितच पोहोचू शकाल. राहुल सोमने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. मयुरेश तयार असतील. हा चेंडू फुलटॉस आहे. लय कुठेतरी बिघडलेले आहे राहुल सोमने याची. यावेळेस वाईड +1 2 धावा या धावफलकावर निश्चितच आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांनी धावफलक 2 ने पुढे सरकत आहे आणि यावेळेस 8 धावा या धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 2 क्षेत्ररक्षक कुठे लावलेले आहेत यावरून गोलंदाज काय करणार आहे याची निश्चितच थोडीशी चुणूक फलंदाजाला येत असते. यावेळेस लॉंग ऑफ जो आहे तो थोडा स्ट्रेट आहे आणि काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकफुटला इथे मात्र गेलेत मयुरेश आणि यावेळी चेंडूला वळवलाय अप्रतिमरित्या डीप पॉइंट रिजन मध्ये 4 धावांसाठी आलेला हा चौकार. असेल सातत्याने एंड चेंज केलं जात आहे. सातत्याने अँगल चेंज करण्याचा प्रयत्न आहे. हा चेंडू यावेळेस चांगला आला. यासाठी खऱ्या अर्थाने तो जाणला जातो मिस्टर परफेक्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो या अगोदर आपण काय केले ना त्यापेक्षा प्रत्येक वेळेस जी परिस्थिती असते ती विपरीत असते, वेगळी असते, आव्हानं वेगळी असतात आणि त्यांचा सामना आपण निश्चितच प्रत्येक वेळेस करण्यासाठी तयार असलो पाहिजेत. यावेळेस काय फटके राहिलेत राहुलच्या विरोधात या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार असतील. इथे फक्त आणि फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. इथे यावेळेस निश्चितच गोलंदाजाला सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावफलक स्थिर असताना आपण पाहू शकाल धावफलकावर धावा आहेत 1-12 12 धावा धावफलकावर आहेत आणि पहिलं षटक सुरू आहे राहुल याच्या माध्यमातून की जे फेकलं जातं. फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल मयूर आणि अरुण नावाचे 2 फलंदाज तयार आहेत. हा चेंडू समोर ठेवलाय. मिस टायमिंग आहे. पाहिजे 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने चेंडूवर आले. महाविकास आघाडी झाली परंतु हा चेंडू धरतीला दान केला गेला आणि निश्चितच इथे मात्र आपण पाहू शकाल की चांगले आहेत आणि त्यानंतर हे षटक सुमितच्या माध्यमातून हाताळलं जातं. एकही मोठा फटका आतून आला नाहीये. इथेही मिस टायमिंग अप्रतिमरित्या इथे झेल टिपला गेला आणि फलंदाज यावेळेस बाद होतील. क्रमांक 1 चे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टोकावडे संघाला लागलेला अरुणच्या रूपामध्ये हा पहिला धक्का. क्रिकेटचं जे स्वरूप बदलले ना त्याला निश्चितच यूट्यूब वाहिन्या निश्चितच कारणीभूत आहेत असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक सामन्यांचं निश्चितच लाईव्ह कव्हरेज केलं जातं. या विषयावर आपण बोलू. गोलंदाज सुमित तयार. हा फटका चांगला. धावा सुद्धा चांगल्या मिळतील. यावेळेस पहिल्या चेंडूचा सामना करत असताना श्रीकांत आपली गुणवत्ता दाखवतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमण षटकार.
हा षटकार पहिल्या चेंडूवर इथे मात्र आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि या धावपलकर धावा 26 झालेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. गोलंदाज तयार असतील सुमित शेळके. इथेही मोठा फटका खेळायचे. यावेळी चेंडू गुडलेंथला पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय आणि ही जी उसळी मिळाली होती तिला कव्हर करता आली नव्हती फलंदाजाच्या माध्यमातून. अनसक्सेसफुल अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू निर्धाव आहे. निश्चितच धावपलकाचा विचार केला तर 20 धावा प्रति षटकामागे इथे मात्र कुठून काढायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी टोकावडे संघाला कठीण जरी असेल तरी अशक्य मुळातच नाही. गोलंदाज तयार. यावेळेस गती परिवर्तन करून निश्चितच फ्लाईट दिली गेलेली होती सुमितच्या माध्यमातून. ही इज व्हेरी इंटेलिजंट बॉलर. निश्चितच यावेळेस त्याला माहित आहे की परिस्थिती ज्या पद्धतीची मैदानाच्या आतमध्ये आहेत, मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि म्हणून फलंदाजाचं टायमिंग चुकवण्यासाठी गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. धावफलक आपण पाहिलं 2 षटकानंतर झालेलं आहे 27. धावा आल्या होत्या आणि सुमित याने निश्चितच हे षटक हाताळले. ज्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की 11 धावा दरम्यान या षटकामध्ये इथे मात्र आलेल्या आहेत. क्रमांक 3चं षटक घेऊन पुन्हा एकदा मिस्टर परफेक्ट राहुल सोमणे इथे मात्र तयार असतील. फलंदाजीसाठी तयार आहेत खऱ्या अर्थाने श्रीकांत आणि त्याच्या साथीने मयूर. स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत त्याला निश्चितच आपण पाहू शकता. राहुल तयार. पहिला चेंडू मला असं वाटतं जो लेग स्टंप आहे ना त्याला उकडण्याचा प्रयत्न केला गेला. अयशस्वी प्रयत्न. चेंडू डाव्या एष्टीच्या फारच बाहेर आहे. यावेळेस पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. एक अतिरिक्त धाव इथे मात्र धावपलकावर अंकित केली जाईल. धावपलक 28 पर्यंत गेलेला आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील दुसरा सामना टोकावडे वर्सेस बेलपाडा या 2 संघांदरम्यान आपण निश्चितच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राहुल तयार असतील. फटका चांगला आहे. यावेळेस स्वीट व्हॉइस जरूर आलाय परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. डीप मध्ये सुमितच्या माध्यमातून अप्रतिमरित्या झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. टोकावडे संघाला लागलेला हा दुसरा हादरा. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने फलंदाजांकडे दुसरी कोणती चॉईस नाही, त्यांच्याकडे ऑप्शन नाही. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळायचा आहे आणि ते तितकं सोपं नसतं आणि गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीचा आहे. आणि इक्वेशन जर थोड्या फरकाने जर कमी असतं 55-60 धावा मैदानाच्या आतमध्ये चेस करायच्या असत्या तर प्रत्येक चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान निश्चितच तिकडे मैदानाच्या आतमध्ये देऊ शकता. परंतु इक्वेशन फार मोठं आहे आणि म्हणून प्रत्येक चेंडूच्या विरोधात आक्रमण करण्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. फलंदाज बाद. हा फटका सुद्धा चांगला आहे. यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी डोक्यावरून चेंडू सरळ निघून गेला. यावेळेस अप्रतिम फटका. A1 ब्रँडेड षटकार. श्रीकांत याने पहिल्या चेंडूचा सामना करत असताना षटकार मारला होता. यावेळेस सागर याने सुद्धा पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकार मारलाय. मयूरच्या बॅटमधून सुद्धा पहिल्या चेंडूचा सामना करत असताना षटकार आलेला. अरुणच्या बॅटमधून पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकार आलेला. गुणवत्ता मित्रांनो या फलंदाजीमध्ये खूप आहे परंतु ही गुणवत्ता प्रत्येक चेंडूवर दाखवणं खऱ्या अर्थाने निश्चितच तितकं शक्य नसतं. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फार चांगले सुरू आहेत या फलंदाजांचे. धावफलकर धावा आपण पाहिलं तर यावेळेस 34 आणि मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक राहुलच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. यावेळेस फुल लेंथ आहे अगदी उजव्या एसटीच्या वरून चेंडू इकडे मात्र एसटी रक्षक रोहित याच्याकडे येतोय. त्याने चांगली कामगिरी केली. हा चेंडू निर्धावाला.
धावफलक स्थिर आहे 34 धावा या धावफलकावर लागलेले मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. सागरसाठी याही वेळेस बघा अगदी वाईड यॉर्करचा वापर केला गेलेला राहुल सोमनेसाठी आणि मुरबाड तालुक्यामध्ये त्याचं गोलंदाज म्हणून नाव इतकं वर का आहे याचा परिचय मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला येत असतो. परिस्थिती कधी कधी निश्चितच ह्या सर्व गोष्टी करून घेत असते, कारण फलंदाजांकडे चॉईस नाही, त्यांना मोठा फटका मारायचाच आहे. कदाचित धावफलक थोडं जर कमी असतं तर निश्चितच आलेल्या प्रत्येक चांगल्या चेंडूचा सन्मान करत असताना एकेरी दुहेरी धाव घेता आली असती. बट इक्वेशन इज नॉट लाईक दॅट दिस टाइम. वन्स अगेन a unsuccessful attempt of a big hit. Here comes the dot delivery and score is steady. This time on the scoreboard there are 34 runs with the loss of 2 important wickets, and this is the completion of third over. चौथ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल रोहित हारड गोलंदाजीच्या मार्गावर आलेले आणि यानंतर कशा पद्धतीने त्यांची गोलंदाजी राहायची. खऱ्या अर्थाने इक्वेशन जे आहे ते खूप दूर चाललेले आहे टोकावडे संघासाठी, कारण प्रत्येक षटकामध्ये 20 धावा त्यांना धावफलकावर जोडायच्या होत्या. गोलंदाज तयार असतील रोहित हारड या सत्रातील चौथं षटक. डावे एसटीच्या बाहेर चेंडू इथे मात्र लँड झाला आणि चेंडू सरळ निघून गेला. यावेळेस नशिबाचाच पंजा इथे मात्र आलेला आपल्याला पाहायला मिळेल. 4+ वाईड. धावा धावफलकावर लागलेल्या मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहू शकाल सागर आणि त्याच्या साथीने मयूर नावाचे 2 फलंदाज आहेत. मयूर सलामीसाठी आलेले आहेत, अजून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. हा फटका चांगल्या पद्धतीने क्रॅक्यू ऑन ड्राईव्हचा आपण पाहिला. डीपमधून क्षेत्ररक्षक सुमित आले, चेंडू अडवले आणि फेकी केली. 1 धाव या धावफलकावर निश्चितच घेण्याची संधी होती आणि ती धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. धावफलकावर 1 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल 40 40 धावा या धावफलकावर लागलेले आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. रोहितला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये आव्हानं निश्चितच खडतर होत चाललेली आहेत फलंदाजांसाठी आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो निश्चितच सूर्यनारायण थोडेसे जास्त अधिकचे तापलेले आहेत. उन्हाची तीव्रता कुठेतरी अधिकची वाटायला लागलेली आहे. गोलंदाज तयार रोहित. एज अँड टेकन गडी बाद. अकाउंट टप्प्याचा चेंडू अधिकची गती सुद्धा त्यावर होती. तो बाउन्स तिकडे मात्र कव्हर करता आला नव्हता. गतीने सुद्धा बीट झाले, अबाक झाला फलंदाज. बॅटची कडा घेतली आणि उर्वरित कामगिरी यष्टीरक्षकाने चांगल्या पद्धतीने केली. राहुलच्या माध्यमातून झेल टिपला गेला. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. 3ऱ्या क्रमांकाचा धक्का लागलेला आहे. टोकावडे संघाला धावफलक स्थिर आहे. 40 धावा धावफलक आहेत. क्रमांक 4चं षटक घेऊन रोहित गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा तयार असतील. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 4 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर इथे मात्र ऑन साइडला आहेत आणि इतर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर ऑफ साइडला आहेत. काय क्षेत्ररक्षण सजवलंय. फटका हा तितका चांगला नाही. एलिव्हेशन त्यामध्ये बिलकुल नाही. टायमिंग चांगलं जुळलं नव्हतं. अधिकची पॉवर इथे मात्र फटक्याच्या मागे झोकण्याचा प्रयत्न अभय याचा झाला. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल इकडे मात्र आली आणि या एकेरी धावाने धावफलक इकडे वृद्धिंगत होत असताना 41
ऑन दी बोर्ड 41 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रत्येक चेंडू गणिक सामना थोडासा दूर चाललेला आहे टोकावडे संघाकडून. मयूर याच्या बॅटमधून आलेला हा फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल करतायत. जिकडे एक धाव हवी होती तिकडे 2 धावा इकडे मात्र दिल्या जातात. क्षेत्ररक्षण चांगलं होणं कधीही फार गरजेचं असतं गोलंदाजासाठी आणि संपूर्ण संघासाठी. खऱ्या अर्थाने एखादा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करत असतो संपूर्ण संघ कुठेतरी चार्जअप झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इंटर डिपेंडन्स आहे क्रिकेटमध्ये. यावेळेस हा फटका सुद्धा चांगला अलॉंग दी कार्पेट काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक यावेळेस आले आणि हा चेंडू आडून फेकी केली. एक धाव या धावपलकर जोडण्याची संधी ते मात्र पूर्ण केली जाते. धावपलक एकने पुढे सरकत असताना 44 नेल्सन फिगर या धावपलकावर इकडे मात्र जोडली गेली. या षटकात आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे या षटकातील हा शेवटचा चेंडू. ऑफस्टम्पच्या बाहेर इकडे मात्र पिच केला गेला अँगल क्रिएट करण्यासाठी आणि वाईड यॉर्कर होता. चेंडूपळीचा संपर्क आला. मिसटायमिंग जरी असेल तरी 2 धावा या धावपलकावर इकडे मात्र जोडल्या गेल्या आणि या 2 धावाच्या मदतीने धावपलक 2 ने पुढे सरकताय आणि 46 धावा 4 षटकांच्या अंती धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 99 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 46 धावा धावपलकर आहेत म्हणजे 6 चेंडू आणि 53 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरेल. पायचे क्रमांक 4-5चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोणता गोलंदाज बेलपाडा या संघाकडून वापरला जाईल. यावेळेस पहिला चेंडू निश्चितच आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. अनिकेत नावाचा गोलंदाज आहे. 6 चेंडू 53 धावांची गरज असताना आता मात्र 5 चेंडू 53 धावा असं समीकरण आहे. यावेळेसचा फटका चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप जाईल का इनसाइड दिस बाउंड्री लाईन. इथे मात्र चेंडू अडवलाय आणि धावपलकावर धावा अंकित झालेले आहेत. यावेळेस 2 धावपलक 2 ने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस धावपलकावर धावा आहेत 48-48. यावेळेस हा चेंडू अप्रतिमरित्या हाताळलाय अनिकेत नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगताय फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये इथे मात्र शिल्लक राहिलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये खऱ्या अर्थाने थोडंसं आउटक्लास्ट केलं आहे इथे मात्र टोकावडी या संघाला आणि त्यांचा संघ खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे फार कॅपेबिलिटी आहे. मैदानाच्या आतमध्ये तिची चुणूक आमच्यापर्यंत पोहोचली परंतु संघामध्ये कुठेतरी चांगलं कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. ते कोऑर्डिनेशनचा अभाव झाला. क्षमता असूनही त्यांचा वापर चांगल्या पद्धतीने करता इथे मात्र आला नाही. गडीबाद होताना आपल्याला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि या षटकातील शेवटचा चेंडू यानंतर फेकला जात असताना मयूर बाद होऊन अजित मैदानाच्या आतमध्ये जाताना निश्चितच मित्रांनो आपण पाहू शकाल. जर फेकला जाईल आणि विजयाच्या अगदी उंबरट्यापर्यंत इथे मात्र टोकाव निश्चितच बेलपाडा संघ आलेला आहे. पाहायचंय चला अधिकचा वेळ घेऊ नका. एका चेंडूवर डोंगराएवढ्या धावा आहेत. शेवटचा चेंडू चला. हा फटका निश्चितच तितका चांगला जरूर नाही. झेल घेण्याचा
प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. सामना जिंकलाय तरी सुद्धा अशा पद्धतीचा प्रयत्न बेलपाडा संघाकडून झाला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल आणि निश्चितच अंतिमतः हा सामना इथे मात्र बेलपाडा संघाने इथे जिंकला. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. सामन्याचा सामन्यावर मित्रांनो व्यक्तिगतरित्या